कंत्राटदाराकडून बोगस बायोमेट्रिक करून कामगारांना हजेरी दाखवतात, शासकीय निधीचा अपहार करत आहेत, कामगारांना गंजलेले आणि निकृष्ट साहित्य देऊन त्यांचे आर्थिक पिळवणूक करत आहे। या गंभीर फौजदारी गुन्ह्यासाठी कंत्राटदारावर थेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात यावा व त्याचा परवाना तात्काळ रद्द करावा व प्रलंबित कामगार नोंदणी प्रचलित पद्धतीने तात्काळ सुरू करण्याबाबतच्या मागणीचे निवेदन कामगार उपायुक्तांना भीमशक्ती असंघटित कामगार युनियनच्या वतीने देण्यात आले असून शेकडो कामगारांच्या उपस्थितीत कामगार उपायुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मिळत कसं नाही, कामगाराला न्याय मिळालाच पाहिजे। या बोगस खोटं बोलायचं केवायसी करायचं काय, बोगस कारवाई करायचं काय, आमच्या कामगाराला न्याय मिळाला, कामगाराला न्याय मिळालाच पाहिजे। बोगस केवायसी करणाऱ्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना करायचं काय, भ्रष्टाचारी खोटं बोलून टाकायचं करायचं काय, चाकू लेके चप्पल लेके डंडा लेके बोलना पड़ेगा। बोल मेरी बहना, बोल मेरा दादा, बोलना पड़ेगा। इस ऑफिस पे कामगार मंडल पे बोलना पड़ेगा। बोल मेरा भैया, कामगाराला न्याय मिळालाच पाहिजे। अरे अरे कामगार उपायुक्तांकडे आज आपण निदर्शने केली, काय विषय होता? आज आमच्या या छत्रपती संभाजीनगरमध्ये बांधकाम कामगार कल्याण समिती व भीमशक्ती संघटित कामगार युनियन तर्फे आजचं हे आंदोलन होतं। या आंदोलनामध्ये आमचे प्रामुख्याने जे विषय होते त्या विषयामध्ये जे सध्या जे संच वाटप होत आहे ज्या गोडाऊनवर, त्या ठिकाणी कामगाराच्या ऐवजी इतराचं थंब घेऊन ते संच वाटप केलं जातं। इतका गंभीर प्रकार या ठिकाणी चालू आहे। यावर इथले अधिकारी कारवाई का करत नाही ते जाब विचारण्यासाठी आज आम्ही आलो होतो। त्यासाठी त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल करू व त्याचे वर निवेदन देऊन त्याच्यावर कारवाई करू। त्यानंतर आमचा महत्वाचा एक विषय होता की सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस 30 एप्रिलला निर्णय दिलेला आहे की जे बांधकाम कामगारांच्या नोंदणी आणि रिन्युअल होतात की बंद होतात समित्यामुळे, आमदार समित्यामुळे, त्या समित्या रद्द करून जसे तसे ऑर्डर म्हणजे ज्या पद्धतीने मागे चालू व्हायचे त्याच पद्धतीने त्यांनी चालू करा सांगतात। तरीही अद्याप कामगार सचिवांनी व इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अजून चालू केले नाही। त्वरित आजच्या आज चालू करावा म्हणून आमची संपूर्ण कामगार समिती यामध्ये बोगस कामगारांच्या नोंदणीचा संपूर्ण महाराष्ट्रभर मोठा विषय असतो, कसं बघायचं या? साहेब, तुम्ही जो बोलताय ना, बांधकाम कामगार वर्ग हा बोगस नसतो, परंतु त्याचा लाभ घेण्यासाठी बोगस कामगारांची नोंदणी झाली। बोगस कामगाराची नोंदणी जी आहे ना, हे काही ठराविक लोक जे असतात ते लोक त्याच्या पाठीमागून करतात, परंतु जे ओरिजिनल जे नाटा कामगार आहे जे आम्ही त्या जाऊन नोंदणी करतो त्या लोकांना नोंदणीसाठी आम्ही पुढाकार घेतो। बांधकाम कामगाराची डुप्लिकेट नोंदणी त्याच्यावर प्रशासनाने समिती बसून त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे। आज आपली वरिष्ठांशी चर्चा झाली, यावर आपण समाधानी आहात? त्यांनी आम्हाला दुपारून पुन्हा वेळ दिलेली आहे सचिव साहेबांसोबत बोलण्याची। आज आम्हाला कधी त्यांच्याकडून समाधान झालं नाही, तर यानंतरही आम्ही या तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत। सर, काय सांगाल? सर, आज कामगार कल्याण समिती छत्रपती संभाजीनगरच्या वतीने निदर्शने करण्यात आली। माननीय कामगार उपायुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर इथे विषय बांधकाम कामगारांच्या बाबतीतला होता। बांधकाम कामगारांचा गोपनीय डाटा तो आज कार्यालयाच्या वतीने सिस्टमच्या वतीने लीक केला जातो। तो बाहेर एजंटच्या मार्फत एजंटांना दिला जातो व त्या मार्फत एजंट कामगारांना ओटीपी घेऊन त्यांची भेंडी, भांडे, पेटी इतर गोष्टीचा ओटीपी घेतात। कामगार जर तिथे गेला नाही तरीही त्या कामगाराचा तिथे केवायसी करून त्याला संच दिला असं प्रशासनाला दाखवण्यात येते आणि शासन त्याच्यावर संबंधित अधिकारी त्यावर काही कारवाई करत नाही। यासाठी आम्ही आंदोलन केलं की जो
जो लाभार्थी आहे कामगार त्याला त्याचा हक्क मिळाला पाहिजे. त्याचा हक्कावर कोणी धरला मारते अशी सध्याची परिस्थिती आहे. त्या अनुषंगाने आम्ही कारवाई करण्यासाठी संबंधित कार्यालयाला पत्र दिलं. कामगारांना जे भांडी दिल्या जातात त्याचा दर्जा हा निकृष्ट असतो अशी ओरड कामगारांमधून होती. आम्ही वेळोवेळी हे मांडलंय, कसं असतं सर योग्य आहे तुमचं म्हणणं. आमच्याही निदर्शनात असं आलं की जी पेटी असते ती कुठे क्रॅक असते, भांडे गंजलेले असतात. या ज्या काही पेट्या त्या जशा कसे दिले असते परत गोदाम चालक ते कामगारांना बदलून सुद्धा देत नाहीत. त्याच्यावर दादागिरीचे त्याच्यावर हे करतात. त्याला घ्यायचं निघून जा असं त्याला बोललं जातं. नाही लागतं त्या कामगारांना घेऊन जावं लागतं. अतिशय निकृष्ट दर्जाचे साहित्य वाटप केलं जातं. यामध्ये प्रशासन लक्ष दिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. गोडाऊन चालक कामगारांकडून ज्यावेळेस भांडी वाटप होतात त्यावेळेस पैसे घेतात. स्टिंग ऑपरेशन मध्ये आम्ही वेळोवेळी उघडं केलं. काही त्याच्यामध्ये असे लक्षात आलेलं आहे की भांडे देताना किंवा पैकी देताना साहित्य देताना पैसे घेतात. हे सत्य हे आम्ही पण निदर्शनात आणून दिले वारंवार, पण त्याच्यावर अजून काही कारवाई झालेली नाही. कारवाई काय व्हायला पाहिजे, काय व्हायला सर तो प्रशासनाद्वारे शासनाने जे काही योग्य आहे ते योग्य त्यांच्या काहीची कारवाई केली पाहिजे असं आमचं मत आहे. म्हणू शकत नाही की आहेच म्हणून, पण आमची एक शंका आहे. कारण की गेल्या 14-15 वर्षापासून आम्ही कामगारांच्या हितासाठी काम करतोय. खेड्यापाड्यात, शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात जाऊन आम्ही या योजना कामगारांपर्यंत पोहोचल्या. परंतु मध्यंतरी असं झालंय की ज्या रजिस्टर संघटना आहेत त्यांना कुठलाही अधिकार राहिलेला नाहीये. आणि जे आमदार खासदारच्या माध्यमातून जे आज इथे ज्या गोदाम चालकांना ही शिफारस पाठवून यांना गोदाम चालक दिलेले आहेत, आज यांचीच मनमानी चालू आहे. विषय असा होतोय की कामगारांना ज्या तारखेला भांडेची तारीख दिली, भांडे घेण्यासाठी तारीख दिली जाते त्या तारखेला त्यांना केवायसी केली जाते. परंतु त्यांना 2-2, 3-3 महिने त्यांना ते भांडे संच किंवा सुरक्षित भेटत नाही. आणि त्यांना सांगतात की आमच्याकडे स्टॉकच नाहीये. परंतु हे सर्व काम कामगार उपायुक्त कार्यालयाचं आहे, ते समस्त अधिकाऱ्याचं आहे. त्याने एक दिवस अगोदर त्या गोदामाचा सर्वे करायला पाहिजे की या गोदाममध्ये जे उद्याची जी तारीख कामगाराला दिलेली भांडी किट आणि सुरक्षण घेण्यासाठी, का आपण तिथे स्वतः जाऊन त्यांनी ते व्हेरिफिकेशन करायला पाहिजे. आज या गोदाम वाटप चालवकाकडे हा स्टॉक आहे की नाही, तरच त्याची केवायसी केली पाहिजे. पण काय सांगाल? आजच्या या निदर्शनामध्ये आम्ही असा एक मुद्दा प्रामुख्याने मांडला आहे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये नवीन नोंदणी व नूतनीकरण करण्यासाठी तारखा उपलब्ध नाही. 31 डिसेंबर 2026 पर्यंत सर्व स्लॉट बुक झालेले. परंतु ज्या कामगारांचं नूतनीकरण करायचं आहे अशा कामगारांना पुढची तारीख घेण्यासाठी कुठलीही सुविधा उपलब्ध केलेली नाही. तसेच नवीन नोंदणीसाठी सुद्धा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कुठल्याही तालुक्यामध्ये तारखा उपलब्ध नाही. अशा वेळी मंडळाने व कामगार कार्यालयाने बांधकाम कामगारांना नवीन अर्ज करण्याची संधीच नाकारलेली आहे. हा त्यांच्या हक्कांवरचं हनन आहे, याचं आम्ही खंडन करतो. तसेच अशी मागणी करतोय की हे त्वरित चालू करा.